राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मार्कर पेनचा अनुभव पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही इंडिलेबल इंकचा वापर करणार आहोत अशी घोषणा केली आहे। महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीदरम्यान धुळ्यात ईव्हीएमची तोडफोड, नाशिकमध्ये उमेदवारावर हल्ला आणि चंद्रपुरात लाठीचार्जच्या घटना घडल्या आहेत। बोगस व दुबार मतदान रोखण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मतदान केंद्रांबाहेर भगवा गार्ड तैनात करण्यात आले। मुंबई पोलिसांनी या भगवा गार्डच्या कार्यकर्त्यांना अटकाव केल्याचं चित्र पाहायला मिळालंय। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवलाय। निवडणूक आयुक्त मुख्यमंत्र्यांचे घरगडी म्हणून काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचे वास्तव समोर आणले। छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये मतदान केंद्राबाहेरच पैशाचे वाटप सुरू असल्याचं दिसतंय। जळगाव शहरातील पिंपराळा परिसरामध्ये दोन तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर हवेत गोळीबाराची घटना घडली। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे। बुधवारी अमरावती बाजारात पहिल्यांदा कापसाचे दर 8,100 रुपये क्विंटलवर पोहोचले। शिवाय 38% झडती असलेला कापूस 8,450 रुपये क्विंटल दराने विकला गेल्याची माहिती आहे। निवडणूकशाहीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी तर म्हणतो की ऑइल पेंट वापरावा असा टोला लगावत विरोधकांच्या आरोपांतील हवा काढून घेतली आहे। मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएम मशीनवर मतदान करताना मोबाईलमध्ये फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला। या प्रकरणी चिंचवड येथील भाजप उमेदवार अर्पणा डोके यांचे पती निलेश चंद्रकांत डोके यांच्या विरोधात आज चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मकर संक्रांतीसारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशी बुधवारी 14 जानेवारी रोजी तामसवाडी येथील वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मित्रांपैकी क्षितिज लीलाधर लांजेवार याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। निवडणूक काळात गैरहजर राहिल्याने पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 5 पोलिसांचे निलंबन करण्यात आले। मूळच्या बिहारच्या असलेल्या 4 महिलांनी पुण्यातील वानवडी येथील सनग्रेस स्कूल मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केलाय। नाशिक येथे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा दावा आहे की ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांनी धनुष्यबाण चिन्ह दाबल्यानंतर ईव्हीएम मशीनवर भाजपचा लाईट लागतोय। नागपूर शहरातील प्रभाग 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांच्या कार्यालयाला आग लागली। बाहेरील पेंडॉल, पडदे आणि पक्षाचे झेंडे जळाले आहेत। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला। जपानमधील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील एका शिष्टमंडळानं रामोजी फिल्म सिटीला भेट दिली। भारतीय रेल्वे लवकरच नवीन 9 अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करणार आहे। या विशेषतः नॉन एसी स्लीपर क्लासमधील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाईन केले आहे। तेलंगणाच्या खम्मम येथील वायरा गावात चुलीवर उकळत असलेल्या गरम सांभरमध्ये पडून भाजल्याने महिन्याभरानंतर 3 वर्षाची मुकलीने जगाला निरोप दिलाय। उत्तराखंड येथे भागीरथी नदीचा प्रवाह वळवण्यासाठी खोदलेल्या 14 किलोमीटर लांबीच्या बोगद्याला 52 कोटी खर्च करून आता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे। राजस्थानमध्ये फतेहपूर शेखावटी येथे झालेल्या अपघातात सासू, 5 सुना आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील 7 महिलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात नागला खंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागला नांदे गावात एका व्यक्तीने आपल्या 3 भावांसह मिळून आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे। डोकं ड्रम मध्ये तर बॉडी घरात खाटेवर सापडली आहे। बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात अहियापूर पोलीस ठाणे हद्दीत एक महिला आणि तिच्या 3 लहान मुलांची अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आली। झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात बुधवारी हबीबीनगर परिसरात झाडे झुडपे साफ करण्याचे काम सुरू असताना जमिनीत पुरून ठेवलेल्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला। या दुर्घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने जगभरातील तब्बल 75 देशांतील नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह दुबईला पळून जाण्याचा विचार करतायत। हा दावा इस्रायली मीडिया चॅनलने केला आहे। अमेरिकेचे USS अब्राहम लिंकन ही युद्धनौका 65 ते 70 लढाऊ विमाने घेऊन इराणच्या दिशेने निघाल्याने खळबळ उडाली आहे। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून क्रू 11चे 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतले। स्पेसएक्स कॅप्सूलनं ते प्रशांत महासागरात उतरले आहे। वित्तीय सेवा विभागाने बुधवारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कंपोजिट सॅलरी अकाउंट पॅकेज लॉन्च केलंय। एकाच खात्यांतर्गत बँकिंग आणि विमा लाभांचा व्यापक संच प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे।
राजा साहब या चित्रपटाने पहिल्या 5 दिवसात भारतात जवळपास 120 कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. प्रभासच्या या बिग बजेट चित्रपटाच्या फ्लॉप होण्याचं खापर दिग्दर्शकांनी आता प्रेक्षकांवरच फोडलंय. बीसीसीआयने 12 जानेवारीला आपल्या निवेदनात स्पष्ट केलंय की वॉशिंग्टन सुंदरला वनडे मालिकेतून वगळले, पण त्याची दुखापत गंभीर असल्याने 21 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या T20 मालिकेत भाग घेणार नाही. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.